चार चाकी गाडी घ्यावी अशी सगळ्यांची इच्छा असते, मात्र आपण गाडी का घेतो याची अगदी सहज 2-3 कारणं कुणीही सांगू शकतो. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना स्वतःच्या गाडीतनं प्रवास करण्यामध्ये एक प्रकारची सुरक्षितता वाटत असते. प्रत्येक वेळी पब्लिक ट्रान्सपोर्टने म्हणजे बस, ट्रेनने प्रवास करणं तेवढं सुरक्षित असेलच असं नाही. कोविड नंतर बऱ्याच जणांचं हे मत असं झालेलं आहे. लोक स्वतःच्या गाडीनं प्रवास करण्याला पसंती देऊ लागलेले आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या गाडीने प्रवास करताना आपण इतर कोणावर अवलंबून नसतो. जेव्हा पाहिजे तेव्हा थांबू शकतो, पाहिजे तेव्हा प्रवास करू शकतो. वेळेचं असं फारसं बंधन आपल्यावर नसतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात आजही चार चाकी गाडी विकत घेणं हे स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. तुम्ही कोणती गाडी चालवता यावरनं तुमची समाजामध्ये असलेली पत ठरवली जाते. हे दुर्दैवानं तितकंच खरं सुद्धा आहे. अलीकडं चार चाकी गाडी असणं हे स्टेटस सिम्बॉलपेक्षा गरज झाली आहे असं जरी म्हटलं तरी बऱ्याचशा भागांमध्ये अजूनही चार चाकीकडे स्टेटस सिम्बॉल म्हणूनच बघितलं जातं. हे नाकारून चालणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार चाकी गाडी घेताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कुठे तुमचे पैसे जास्त खर्च होत असतात, त्यासाठी काय करता येईल याबाबत माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. चार चाकी गाडी घेण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा आणि तुम्हाला माहिती असलाच पाहिजे असा फॅक्टर म्हणजे डिप्रिसिएशन, म्हणजे गाडीच्या किमतीमध्ये कालानुरूप होत असणारी घट. हा फॅक्टर तुम्हाला माहिती असलाच पाहिजे. अगदी पूर्ण पैसे देऊन शोरूम मधून तुम्ही गाडी बाहेर काढली की त्या क्षणाला गाडीची किंमत 10% कमी झालेली असते. गाडी घेतल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तिची किंमत 10% कमी झालेली असते. 6 महिने ते 1 वर्षापर्यंत ती 15%, 1 वर्षापासून ते 2 वर्षापर्यंत 20 ते 25%, 2 वर्षानंतर जवळपास 30%, 3 वर्षानंतर जवळपास 40% आणि 5 वर्षानंतर साधारणपणे 50% गाडीची किंमत कमी झालेली असते. त्यामुळे समजा जर तुम्ही 10 लाखांची गाडी घेतली तर गाडी घेतल्यानंतर 2 वर्षांनी तिची किंमत साधारणपणे 30% कमी होते, म्हणजे 3 लाखाने कमी होते. म्हणजे गाडी ही वेगाने डिप्रिसिएशन होणारी ॲसेट आहे. तिची किंमत वेगाने कमी होत असते. या पुढचा फॅक्टर असतो तो म्हणजे व्याजापोटी आपण भरत असलेली रक्कम. भारतामध्ये खूप कमी लोक असे असतील की जे स्वतः पैसे साठवून गाडीची संपूर्ण किंमत देऊन गाडी खरेदी करतात. लोक पैसे साठवत नाहीत असं बिलकुल नाही, मात्र साठवलेली रक्कम ही साधारणपणे डाऊन पेमेंट करण्याएवढी किंवा त्यापेक्षा थोडी जास्त असते. उरलेल्या रकमेसाठी 90%हून अधिक लोक बँकांकडनं कर्ज घेतात. हे कर्ज अर्थातच तुम्हाला बिनव्याजी मिळत नसते. त्या व्याजाचे हप्ते तुम्हाला दर महिन्याला बँकेकडे भरावेच लागतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर गाडीच्या किमतीपेक्षा बरीच जास्त रक्कम आपण बँकेला व्याजापोटी देतो. आपण मगाशी पाहिलं तेच उदाहरण पुन्हा पाहूयात. म्हणजे 10 लाखांची गाडी घेतली आणि त्यासाठी जर आपण 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं तर उरलेल्या 7 लाखांचं लोन घेतलं असं गृहीत धरूयात. व्याजाचा दर आपण 9% धरला आणि लोनचा कालावधी 5 वर्षांचा धरला तर 7 लाखांच्या मुद्दलावर 5 वर्षामध्ये तुम्ही जवळपास 1,72,000 रुपये व्याजापोटी बँकेकडे भरत असता. म्हणजे जवळपास मुद्दल असलेल्या 7 लाख रकमेच्या जवळपास 25% रक्कम तुम्ही बँकेला व्याजापोटी फक्त भरत असता. हे न करता जर तुम्ही काही वर्षे थांबलात, डाऊन पेमेंटची रक्कम अजून जास्त जमा केली तर लोनची अमाऊंट आणि पर्यायाने व्याजापोटी भरावी लागणारी रक्कम तुम्ही कमी करू शकता. व्याजापोटी वाचलेली रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवू शकता. आता काही जण असंही म्हणतील की म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यात रिस्क आहे. मित्रांनो, रिस्क सगळीकडे असते आणि ती घेऊच नये असं मी अजिबात सांगत नाही. मात्र हा व्हिडिओ कार घेताना आपण कुठे पैसे वाचवू शकतो याबाबत असल्यामुळं आम्हाला हे स्पष्ट करणं गरजेचं वाटलं. आणखी एक गोष्ट आम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सातत्यानं गाड्या बदलणे हे तुमच्यासाठी योग्य की अयोग्य. बऱ्याच जणांना दर 4-5 वर्षांनी गाडी बदलण्याची सवय असते. काही जणांची ती गरज असते असं आपण म्हणू शकतो. काही जण बदल हवा, नवीन मार्केटमध्ये काहीतरी आलंय म्हणून नवीन गाडी घेतात असंही आपण समजू शकतो. मात्र हे करून तुम्ही स्वतःचा तोटा करत आहात हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. ते कसं ते आता पाहूयात. म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं तसं तुम्हाला 10 लाखांची गाडी जर 2-3 वर्षांनी विकली तर तुम्हाला 6.5-7 लाखांना ती विकायला लागेल. म्हणजे 3 लाख रुपये तुमचं नुकसान झालं. तुम्ही पुन्हा नव्यानं गाडी घेतली, ती सुद्धा 10 लाखांची घेतली असं बघूयात आणि ती देखील 2-3 वर्षांनी पुन्हा 7 लाखांनाच विकली असं आपण गृहीत धरूयात. म्हणजे इथे पुन्हा एकदा तुमचे 3 लाखांचे नुकसान झालेले आहेत. म्हणजे दर 2-3 वर्षाला तुम्ही स्वतःचा
स्वतःचं 3 लाखांचं नुकसान करून घेत आहात. हे 3 लाख रुपये कदाचित तुम्ही कुठेतरी गुंतवू शकला असतात किंवा गाडी न विकता ॲसेट जी तुमची आहे त्याचा पुरेपूर वापर करू शकला असता. असं न करता तुम्ही तो कमी किमतीला विकायचा निर्णय घेऊन स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे. गाडी घेताना आणखी एक गोष्ट विचारात घ्यायची खूप गरज असते, ती म्हणजे कॉस्ट पर इयर. तुम्ही कोणती कार घेताय, कुठल्या इंधनावर चालणारी कार घेताय यावर हे सगळं अवलंबून असतं. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तीनही इंधन प्रकारांच्या किमतीमध्ये अलीकडे फारसा फरक राहिलेला नाही. विशेषतः डिझेल आणि सीएनजी यामध्ये फारसा फरक अजिबातच नाहीये. त्यामुळं या गाड्या आणि त्यांची कॉस्ट पर इयर या तुलनेनं आधी जो फरक असायचा तो आता तेवढा मॅटर करतो असं नाही. अर्थात तुमचं गाडीचं दररोजचं किंवा महिन्याचं रनिंग किती आहे, कसे आहे यावरून हे फॅक्टर आणखी फाईन ट्यून केले जाऊ शकतात. अलीकडे इलेक्ट्रिक गाड्या देखील लोकप्रिय होताना दिसत आहेत. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. असे असताना या गाड्यांची कॉस्ट पर इयर किती असेल याचा सुद्धा विचार करणं आता गरजेचं झालं आहे. त्यामुळं गाडी घेण्या अगोदर तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे. बाकी गाडी ईव्ही घ्यावी किंवा पेट्रोल यावर आम्ही जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये ईव्ही असं लिहा. तुम्ही गाडी घेताना गाडीचं ॲव्हरेज किती आहे, गाडीची मेंटेनन्स कॉस्ट किती आहे, ज्या कंपनीची गाडी घेत आहात त्याचं सर्व्हिस नेटवर्क कसं आहे, याशिवाय तुम्ही जी गाडी घेताय तिच्या इन्शुरन्स पोटी दरवर्षी तुम्हाला किती रक्कम भरावी लागेल अशा घटकांचा सुद्धा विचार केला पाहिजे. गाडी घेताना तुमचे पैसे कुठे जास्त खर्च होतात या बाबी आपण आता पाहिल्या. मात्र हे खर्च टाळण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त कॅश पेमेंट करून तुम्ही गाडी विकत घेणं कधीही योग्य. अगदी 100% कॅश पेमेंट केलं तरी सुद्धा काहीही हरकत नाही. त्यामुळं तुम्ही व्याजापोटी भरावी लागणारी रक्कम निश्चितपणे वाचवता आणि ती रक्कम तुम्ही गुंतवणूक करून त्यावर चांगले रिटर्न कमावू शकता. आता काही जण म्हणतील की 100% कॅश पेमेंट करण्यासाठी पैसे आणायचे कुठून, तर ते तुम्हीच सेव्ह करणं अपेक्षित आहे. त्यामुळं सगळे पैसे सेव्ह करावेत असं सुद्धा आम्ही म्हणत नाही. तुम्हाला 100% शक्य नसेल तर अगदी 60, 70, 80% रक्कम तरी कॅशद्वारे भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून लोनची अमाऊंट कमी करून तुम्ही अधिकाधिक बचत करू शकता. आता काही जण असे सुद्धा म्हणतील की लोनवर गाडी घेऊच नये असं तुम्ही म्हणताय का, तर असं आम्ही अजिबात म्हणत नाही. लोनवर गाडी घेण्यासाठी आमची अजिबात ना नाही. मात्र हा पर्याय कमीत कमी वापरावा असं आम्ही तुम्हाला सुचवू. आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही नवीन गाडी घेण्याऐवजी जुनी गाडी विकत घेऊ शकता आणि पैशांची बचत करू शकता. आपल्याला नवीन गाडी खरोखर गरजेची आहे का, गाडी ही जर गरज असेल तर नवीनच गाडी हवी आहे का, या गोष्टीचा एकदा विचार करा. बाजारात अनेक जुन्या गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये आणि आकर्षक किमतीला उपलब्ध असतात. अर्थात यासाठी तुम्हाला बराच रिसर्च करायला लागत असतो, बरेच फिरायला लागत असतं. गाड्यांच्या टेक्निकल गोष्टींबाबत चांगली माहिती असावी लागते. ती नसेल तर त्याबाबत माहिती असलेला माणूस सोबत घेऊन फिरायला लागतं. म्हणजे चांगल्या कंडिशन मधली जुनी गाडी तुम्हाला हव्या त्या किमतीमध्ये मिळवण्यासाठी आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करण्याची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही निश्चितपणे हा पर्याय निवडू शकता आणि पैशांची बचत करू शकता. 5 ते 7 वर्ष जुन्या गाड्या अगदी अर्ध्या किमतीमध्ये मिळतात, कारण 5 ते 7 वर्ष काळामध्ये गाडीची किंमत 50% कमी झालेली असते. अशी एखादी गाडी जर मिळाली तर का नको घ्यायला. आता आणखी एक पर्याय पाहूयात. समजा तुम्हाला नवीनच गाडी घ्यायची आहे तर ती तुम्ही नक्की घ्या. मात्र ही नवीन घेतलेली गाडी तुम्ही जास्तीत जास्त काळ वापरत राहा, जेणेकरून त्या गाडीची किंमत तुम्ही वसूल करा. तुमची कॉस्ट पर इयर जी आहे ती तुम्ही गाडी जेवढा जास्त काळ वापराल तेवढी कमी होत जाईल आणि आपण विकत घेतलेल्या ॲसेटचा पुरेपूर वापर करून घेतला याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल. सगळ्यात शेवटचा आणि उत्तम पर्याय म्हणजे 4 चाकी गाडी विकत घेऊ नका. तुम्ही म्हणाल काय वेडबीड लागले का, पण खरोखर एकदा विचार करून बघा, 4 चाकी गाडीची तुम्हाला खरोखर गरज आहे का. तुम्ही जर पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली, चेन्नई, कोलकाता अशा शहरांमध्ये राहत असाल की जिथे बऱ्यापैकी चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे. बऱ्याच शहरांमध्ये आता मेट्रो देखील सुद्धा पोहोचलेली आहे. मेट्रोचा वापर करणं सहज सुलभ झालेले आहे. याशिवाय कॅबनं प्रवास करणं देखील शक्य आहे. असं करणं जर शक्य असेल तर 4 चाकी गाडीमध्ये गुंतवणूक न करता तुम्ही बऱ्यापैकी सेव्हिंग करू शकता. यातून वाचलेले पैसे तुमचा रोजचा पब्लिक ट्रान्सपोर्टने होणारा ट्रॅव्हल आहे किंवा ओला उबर वापरून होणारा जो ट्रॅव्हल आहे त्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतरही तुमचे पैसे अजून वाचतील, जे तुम्ही निश्चितपणे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता आणि चांगला परतावा नक्की मिळू शकता. तर मित्रांनो, हा होता 4 चाकी गाडी विकत घेताना कोणत्या गोष्टींमध्ये तुमचा पैसा जास्त खर्च होतो आणि तो वाचवण्यासाठी काय काय केलं पाहिजे याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ. तुम्ही 4 चाकी गाडी विकत घेऊच नये किंवा ती 100%
कॅश पेमेंट करूनच विकत घ्यावी असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. समाजातील वेगवेगळ्या घटकांची विचारसरणी, पैसे वाचवण्याची शैली वेगवेगळी असू शकते आणि त्या घटकांसाठी वेगवेगळ्या संधी, वेगवेगळे पर्याय उपलब्ध कोणते आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणं हे आमचं कर्तव्य समजतो. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो. न जाणो हा व्हिडिओ पाहून कदाचित कुणीतरी 10-15 लाखांची गाडी घेण्याऐवजी थोडी कमी किमतीची गाडी घेईल आणि उरलेल्या रकमेची गुंतवणूक करेल. काही जण गाडी घेण्याचा मुहूर्त थोडा पुढे ढकलतील, जास्तीत जास्त पैसे डाऊन पेमेंटसाठी गोळा करतील आणि कमीत कमी रकमेचं लोन घेतील आणि त्यांचा फायदा करून घेतील. मग वाट कसली पाहताय? लवकरात लवकर हा व्हिडिओ गाडी घेण्याच्या तयारीत असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. बाकी राईट साईडला जो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे त्यावर नक्की क्लिक करा. प्रचंड कामाचा व्हिडिओ आहे तो. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा. धन्यवाद.